जस्टिस म्हटलं जातं. आणि आम्ही पेपरमध्ये बघायचो की कुठलाही प्रोसिजर फॉलो न करता कुठलेही सरकारी अधिकारी जातात आणि हा आरोपी आहे म्हणून त्याचं घर जमीनदोस्त करतात. आणि आपण मगाशीच उदयजींनी सांगितल्याप्रमाणे आपण राज्यघटनेप्रमाणे चालणारा देश आहोत. या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे आपण कार्य करणारे लोक आहोत. आणि देशाचं संविधान काय म्हणते, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. आणि रूल ऑफ लॉ असताना तुम्ही पूर्ण लॉचं व्हायोलेशन करून जर कोणाचं घर तोडत असाल, तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीला शिक्षा देत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबियाला, त्याच्यासोबत जे राहणारे त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं आहेत त्यांना शिक्षा देतात. आणि म्हणून आम्ही होल्ड केलं हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही. आणि कोणी आरोपी आहे म्हणून असो किंवा त्याच्या पुढे जाऊन जर कोणाला शिक्षा दिलेली असेल तर त्याला शिक्षा दिली किंवा तो आरोपी आहे म्हणून तुम्ही त्याचं घर पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल तर तुम्हाला जो कायद्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंबावा लागेल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणारे आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. मला त्याचा आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण सर्वांच्या हस्ते देतात. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून समाजाचे प्रश्न, समाज जे प्रॉब्लेम्स फेस करतो त्या प्रॉब्लेम्सला समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाझडतीचा उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला. आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, साहित्यकारांकडून मला हा सन्मान मिळतोय, याचा मला आनंद आहे. मी समितीचे, विश्वस्त समितीचे उदयराव, विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला या पुरस्काराकरता योग्य समजलं. योग्यता माझ्यात आहे की नाही मला माहिती नाही. आपण मला 51,000ची धनराशी दिलेली आहे, मी आपला आभारी आहे. त्या 51,000 मी तेवढाच सहभाग देऊन मी संस्थेला विनंती करेल की त्यांनी ती रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो 10वीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्याचा सार्वजनिक, नुसतं फक्त मेरिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला, परंतु बाकी सगळ्या बाबतीमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धा असो, स्पोर्ट्स असो, एक काही पद्धतीनं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं, आदरणीय दादासाहेब विलास काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.